बातमी नाशिकमधली। पहिल्या श्रावणी सोमवार आणि नागपंचमी निमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली। विविध भागातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी पोहोचले। मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी रांगा लागल्यात। दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिरातून परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूषण अहेरे यांनी। पाहूया। नागपंचमी आणि त्यातच पहिला श्रावणी सोमवार या दुर्ग शर्करा योगा दरम्यान आपण जर बघितलं तर नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर आज नागपंचमी आणि त्याचबरोबर पहिलाच श्रावणी सोमवार असल्यामुळे या दुग्ध शर्करी योगामुळे मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत आहेत आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या महत्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी झाल्याचे दिसून येत आहे। त्र्यंबकेश्वरवरून भूषण अहेरे, साम टीव्ही न्यूज।